शिवसेना ठाकरे गटाकडून महाड मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या स्नेहल जगताप यांनी नुकताच मोजक्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय। यावेळी जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम महाड येथे होईल असं प्रदेश कार्यालयाने जाहीर केलं होतं। महाड इथल्या चंदन क्रीडांगणावर या मैदानावर पक्षप्रवेश आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार या मेळाव्याला उपस्थित होणार होते। विधानसभा निवडणुकीनंतर स्नेहल जगताप शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराज असून त्या भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात होतं। प्रवीण दरेकर यांच्याकडून त्यांच्याशी नेहमी बोलणी सुरू होती, मात्र रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजकीय डावपेच खेळत स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास भाग पाडलं। आधीच रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हींचे संबंध ताणले गेलेत। शिवसेना आमदारांविरोधात आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदावर स्थगिती आली आहे, त्यामुळे दोनही पक्ष एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीये। त्यातूनच आता गोगावले यांच्या मतदारसंघात त्यांचीच कोंडी करण्याचं धोरण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने हाती घेतलंय। त्यामुळे भाजपच्या संपर्कात असलेल्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन गोगावले यांना शह देण्याची राजकीय खेळी तटकरेंनी खेळलीची सध्या सगळीकडे चर्चा आहे।